श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 14 जुलै, वार असणार आहे मंगळवार आणि या दिवशी आली आहे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी. तर हा जो दिवस आहे तर तो ज्येष्ठ महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि यानंतरनं पवित्र असा आषाढ महिना जो आहे तर तो सुरू होणार आहे. ही अमावस्या तिथी बघा आज सोमवारच्या दिवशी 13 जुलैला संध्याकाळी 6:26 सुरू होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती ही उद्या 14 जुलै रोजी म्हणजेच मंगळवारी दुपारी 3:14 होणार आहे. आणि उदय तिथीला खूप महत्त्व असल्यामुळं ही अमावस्या जरी सोमवती अमावस्या म्हणून ओळखली गेली तरीसुद्धा ही उद्या मंगळवारीच असणार आहे. पण ही सोमवारच्या दिवशी सुरू झाल्यामुळं सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाणार आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी केली जाणारी सेवा असेल, दानधर्म असेल किंवा कोणतेही उपाय असतील, पितरांची सेवा असेल, पिंडदान, तर्पण, त्यासोबतच पितरांच्या नावानं स्नान किंवा दानधर्म करणं, तर ते उद्या आपल्याला करायचं आहे. तर हे सर्व मंगळवारच्या दिवशी केलं जाणार आहे. या दिवशी पवित्र ठिकाणी स्नान करणं हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं गेलं आहे. ज्येष्ठ अमावस्या याच शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे ज्येष्ठ म्हणजे मोठे, आणि ही जी अमावस्या आहे तर ती पितरांना सुद्धा समर्पित असते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते, पण प्रत्येक अमावस्येचं महत्त्व, तिथीचं महत्त्व हे देखील खूप वेगवेगळं असतं आणि ही ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित केली जाते. या दिवशी पितरांची सेवा केल्यानं घरात सुख, शांती, समृद्धी नांदत राहते. त्यासोबतच पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळं आपल्याला अक्षय पुण्यफळाची प्राप्ती देखील होत असते. आणि म्हणूनच जर प्रत्येकालाच आता पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं शक्य होत नाही, अशा वेळी आपण थोडंसं गोमूत्र, गंगाजल, काळे तीळ टाकून या अमावस्येच्या दिवशी स्नान केलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. तर या दिवशी म्हणजेच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला ज्येष्ठ सोमवती अमावस्या म्हणजेच मंगळवारी येणारी जी ज्येष्ठ अमावस्या आहे म्हणजे उद्या करायचा आहे. सैंधव मिठाचा अतिशय प्रभावी उपाय आपण करायचा आहे. एक वेळ उपाशी राहिलं तरीही चालेल, पण हा मिठाचा अतिशय प्रभावी उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर कितीही मोठा शत्रू असू द्या, कितीही मोठ्या बाधा असू द्या, तर त्या संपून जातील. घरात सुख, शांती, लक्ष्मी नांदत राहील. त्यासोबतच तुमचे शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवतील. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या सकाळी आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आपल्या पितरांना अर्घ्य द्यायचं आहे. त्यासोबतच आपल्या देवघरामधील नित्य देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. तर उद्याच्या दिवशी आपल्याला पंचामृतानं देवांना अभिषेक करायचा आहे आणि नंतरनं स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून व्यवस्थित देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्ती ही लावून घ्यायची आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा अगदी सायंकाळच्या वेळी जरी हा उपाय केला तिन्ही सांजेला तरीही चालणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं खडं मीठ घ्यायचं आहे. एका छोट्या वाटीमध्ये खडं मीठ, थोडीशी हळद, 5 काळे मिरे किंवा 7 काळे मिरे ज्या संख्येमध्ये आपल्याला भेटतील तर त्या संख्येमध्ये घ्यायचे आहेत. त्यासोबतच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे. आता ही जी साहित्य आहे तर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला देवघरामध्ये दिवा हा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. आता ही प्लेट जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे. आता हा उपाय आपण का करायचा तर बघा, आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल किंवा आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी येत असतील,
आपलं कोणतंच काम मार्गी लागत नसेल, आपल्याला काही शत्रू त्रास असेल किंवा शत्रूंचा काही त्रास होत असेल, शत्रुबाधा असेल आपल्या घरामध्ये आणि त्यामुळे आपली प्रगती होत नसेल किंवा आपल्याला काही घराला दोष लागलेले असतील, तर त्यामुळे देखील आपल्या घराची प्रगती खुंटत राहते. आणि हे सर्वच दूर करण्यासाठी आपण हा जो एक उपाय आहे तर तो ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यामुळं आपल्या सर्व बाधा, आपले शत्रू हे सर्व नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होत राहत असते. म्हणून हा उपाय अशा या खास तिथीला केला जातो. तर यासाठी आपल्याला खडं मीठ घ्यायचं आहे, हळद, काळे मिरे 7 किंवा 5, थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी, या सर्व वस्तू आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला आपल्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे. आपला गुप्त शत्रू असेल किंवा आपल्या शत्रूचं नाव आपल्याला माहिती नसेल तर शत्रू त्रास नष्ट होणे किंवा शत्रू त्रास नष्ट व्हावा असं आपल्याला 21 वेळा म्हणायचं आहे. आणि शत्रूचं जर नाव माहिती असेल तर आपल्याला 21 वेळा आपल्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि त्या शत्रूचा त्रास कायमचा नष्ट हो असं आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर एक वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. हनुमान चालिसाचं पठण करून झाल्यानंतर या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या आपलं घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे आपल्या स्वतःवरून ओवाळून घ्यायच्या आहेत. आणि सरळ आपल्याला घराच्या बाहेर जाऊन आपल्या घराच्या बाजूला जी पण दक्षिण दिशा असणार आहे तर त्या दक्षिण दिशेला घराबाहेर या वस्तू आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. परत आपल्याला पाठीमागं वळून पाहायचं नाही आणि सरळ घरामध्ये यायचं आहे. घरामध्ये आल्यानंतर आपल्याला हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे आणि आपलं काम करायला सुरुवात करायची आहे. देवघरामध्ये दिवा लावलेला असेल तर तिथे उभा राहून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये असणारा शत्रू त्रास किंवा शत्रुबाधा असतील, नजरबाधा झालेली असेल, या सर्व गोष्टी दूर व्हाव्यात, आपल्या घराला लागलेले दोष दूर व्हावेत यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर एकदम साधा सोपा उपाय असणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून नक्की करून पहा. यामुळे तुमच्या घरामधील सर्व नकारात्मकता ही हळूहळू दूर व्हायला लागेल. तुमचा शत्रू हा कायमचा संपून जाईल. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.